शिल्पाजींनी सांगितलं, की "बॅस्टीला नजर लागते, तू प्लीज एकदा नजर काढून जा आणि तुझ्या मित्रांना पण घेऊन ये, म्हणजे तुला इथलं फूड खाता येईल आणि थोडंसं आम्हाला सांगता येईल, की कसं काय करायचं, टिप्स वगैरे देईल." हे सगळं ऐकूनच मी तर बॅस्टीनला आज आलेलो मित्रांनो. बॅस्टीन आलेलो टॉप मस्त 48 फ्लोअरवरती जे काय बनवलं ते एक नंबर आहे आणि का व्हायरल आहे त्याचं कारण आता इथे आल्यानंतर कळालंच. मित्रांनो आम्ही मस्त सीट वगैरे बुक केली होती, पण आम्हाला विंडो सीट नाही भेटलं, जिथून समुद्र बघायला मिळतं. पण कोई ना, जिथे आम्ही बसलो तिथे एकदम मस्त प्रॉपर सनलाईट होती आणि बॅकग्राऊंड तर क्रेझी होतंच. मित्रांनो आम्ही डिनरच्या आय मीन लंचच्या टाईमला आलेलो, त्यामुळे गर्दी खूप सारी होती. इथला मेनू कार्ड बघून मला काय कळलं नाही ना, ते मला धड समजलं. पण जे काही समजलं, इथे सगळे मराठी स्टाफ वगैरे होता. त्यांना विचारून-विचारून आम्ही एक मस्त मेनू मागवला. इतकं सगळं काही मागवलं, ते इतकी यम्मी आणि टेस्टी होते. अवाकाडोचा तो जो काही सलाड त्यांनी दिला होता, आयहायहाय! आणि मित्रांनो जे प्रॉन्स असं वाटतं, मला वाटतं शिल्पाजींनी घरून प्रॉन्स बनवून पाठवली होती. इतकी जबरदस्त यम्मी होती. त्यासोबत जो बन गार्लिक राईस होता आणि त्यासोबत जे नूडल्स होते, आयहायहाय! मित्रांनो एक नंबर मेनू होता इथला. स्वीट्स डेझर्टमध्ये पण जबरदस्त काय-काय त्यांनी दिलं होतं आणि हा चिकन पाव यांना इतका आवडला, की नेक्स्ट टाईम पण हेच खायचं ठरलं. मित्र हा पूल मी अप केक खाता-खाता आम्हाला इतकी मजा आली, इतकं टेस्टी होता हा हेझलनटवाला फ्लेवर. मजा करत-करत, फोटोज वगैरे काढत-काढत, थोडं शो ऑफ करत-करत हा पॅस्टिनची मजा घेतली मित्रांनो. एक नंबर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. थोडंसं हाय रिझर्वेशन वगैरे करून जायला लागतं. थोडी कॉस्टिंग वगैरे हाय. पण इथले फोटोज, इथलं ॲटमॉस्फिअर, इथली मजा ती तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल. सो एन्जॉय करा आणि थँक सो मच शिल्पाजी तुम्ही इन्व्हाईट केल्याबद्दल.